आज मस्तपैकी मी तुम्हाला गवारची भाजी दाखवणार आहे. तर गवारची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. अहो, सगळीकडे वेगवेगळ्या पद्धतीची गवारची भाजी तुम्हाला आढळून येईल. मी माझ्याच घरामध्ये कितीतरी पद्धतीने गवारची भाजी बनवली जाते. काय असतं, गवार ही कधी कधी कोणाला आवडत नाही, तर ती वेगळ्या पद्धतीने केली तर ती सगळ्यांना आवडेल. जर अशी वेगळ्या पद्धतीची गवारची भाजी तुम्ही सुद्धा करून बघा. आजची ही भाजी मस्तपैकी गवार शिजवून पिळून केलेली आहे. एकदा करून तर बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि त्यामध्ये जे शेंगदाण्याचे कूट आपण टाकतो ना, त्याचे जाडसर असे दाणे ना दाताखाली येतात. आणि ह्या भाजीमध्ये ना अजिबात पाणी असं आपल्याला टाकायचं नाही, त्यामुळे हिची चव वेगळीच लागते. वेगळ्या ठिकाणी वेगवेगळी गवारची भाजी तुम्हाला खायला मिळेल. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने गवारची भाजी करून बघा, नक्की आवडेल. एका चपातीच्या ऐवजी 2 चपात्या तुम्ही नक्कीच जास्तीच्या खाल, गॅरंटी आहे माझी. पण अशाच पद्धतीने करून बघा. वेगवेगळ्या पद्धतीने केली ना की भाजीची चव पण बदलते आणि भाजी चवीला खूप मस्त